नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आपले घर, आपला परिसर, आपले घर आणि आपला परिसर अशा पद्धतीने आपण जर सावली केलं तर आपल्या घरात ऊन येणार नाही। ऊन येणार नाही अर्थात आपल्या घरात उष्णता तापमान कमी होईल। आता ही घराची बाजू आहे पश्चिम। आता वेळ झालेली 4 वाजेचा टाईम आहे। मे महिन्याचं ऊन आहे। 4 वाजेच्या टायमात आता ह्या घरावर बघा, 2 मजली घर आहे। वरच्या मजल्यावर सुद्धा पूर्ण भिंतीवर सावली दिसते बघा। हा छोटा म्हणजे हा डाव्या बाजूला दिसतोय, हा पिंपळ दिसतोय, उजव्या बाजूला दिसतोय, हा पण पिंपळ दिसतोय। दोघं पिंपळ आहेत। या पिंपळांची सावली घरावर पडते। घरापासून फक्त 10 फुटा अंतरावर हे दोघं झाडं आहेत। 2 झाडांमध्ये जवळजवळ 15 फुटाचं अंतर आहे। अशा पद्धतीने हे झाड लावलेले आहेत, पिंपळ लावलेले आहेत। आता पिंपळ आहे याचं आयुष्य भारतातल्या सर्व झाडांपेक्षा जास्त आयुष्य आहे। जवळजवळ 1000 वर्षापर्यंत हे झाडं जगतात आणि पिंपळावर कुठल्या प्रकारचा रोगराई येत नाही। कारण की ते स्वतः औषधी गुणधर्मयुक्त झाड आहे। दीर्घायुष्य झाडांमध्ये हे पिंपळ आहे, त्याला देववृक्ष म्हणतात आणि तिथे देवाचं वास्तव्य असतात। ज्या घराच्या बाजूला देवाचं वास्तव्य आहे त्या घरावर संकट येणार नाही। वाईट शक्तीसुद्धा तिथे वाईट नजरेनं बघणार नाही। म्हणून आपल्या घराच्या जवळ आपल्या परिसरात पिंपळचे झाड जास्तीत जास्त लागवड झाली पाहिजे। पिंपळचे झाडं कुठे लावायचे? घराच्या पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला कुठल्याही दिशेनं आपण ते झाड लावू शकतो। आपल्या घरावर जर सावली पडली तर हे जे येणारे जे तापमान आहे 40 डिग्री, 43 डिग्री, 45 डिग्री, 50 डिग्रीपर्यंत तापमान आपण ऐकलेलं आहे। आणि हे एवढं तापमान आहे, शहरीकरण किंवा खेडेगावातसुद्धा काँक्रीट रोड बनत आहेत, डांबरी रोड बनत आहेत, पक्के बनत आहेत, म्हणजे पावसाचे जे पाणी हे जिरत नाही। त्यासाठी अशी जर झाडांची लागवड केली आणि जे पिंपळ लावलेले किंवा वड लावलेले, उंबर लावलेले, पण सर्वात बेस्ट झाड म्हणजे पिंपळचं झाड सरळ वाढतं। आणि हे जे झाड आहे समजा जर डिवायडरवर लावले समजा तर डिवायडरवर सरळ झाल्यामुळे आपल्या ज्या ट्रॉफिकलासुद्धा ते अडत नाही, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनासुद्धा अडत नाही। 10 ते 12 फूट 15 फुटापर्यंत उंच जातात, नंतर फांद्या फुटतात। ते सरळ वाढणारं झाड आहे। घराच्या बाजूलाही असलं तरी त्याचं आजपर्यंत आपण प्रत्येक घरांपाशी बघतो, बहुतेक घरांपाशी पिंपळचे जे झाडं बघतो, प्रत्येक पिंपळच्या झाडापासून घराला नुकसान झालं आहे आजपर्यंत आपण ऐकण्यात आलेलं नाही। फक्त भीतीचं वातावरण पसरवलेलं आहे की पिंपळचं झाड घराजवळ नको पाहिजे। घरांच्या भिंतीवर वाढलेलं आहे त्याला तोडत नाही, घाबरतात। उलट भिंतीवर असलेलं जे पिंपळ आहे ते जर काढून घेतलं आणि चांगल्या जागी जर लागवड केली तर ते झाड चांगलं जगतं। अशा पद्धतीने आपणही आपल्या घराच्या बाजूला पिंपळचे झाड लागवड करायची आणि सावली करायची। आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।